मोठी बातमी बघूयात। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते। आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी कधी जाणार असा प्रश्न विचारला जात होता। यावरती उद्धव ठाकरे गणेशोत्सवात राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। 27 किंवा 28 ऑगस्टला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। उदय, आता दोन्ही भाऊ हे एकत्र आले, मात्र एकमेकांच्या घरी जात असताना आता उद्धव ठाकरे हे अजून शिवतीर्थावरती कधी जाणार याची आता प्रतीक्षा सर्वांनाच आहे, त्यामुळे तो मुहूर्त कधी? अगदी बरोबर, हा मुहूर्त कधी होणार याची सर्वांना उत्सुकता होती। दोन्ही ठाकरे बंधूंचा बघतोय आपण की नाही का, बंधू जे काय आहे गाठीभेटी त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले आणि त्यांनी त्यांचे मोठे बंधू उद्धव ठाकरे यांचं अभिष्टचिंतन केलं होतं। आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी कधी जाणार याबद्दल उत्सुकता होती। त्याचा मुहूर्त जो आहे तो एकूण गणेशोत्सवात सापडतो आहे। वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही ठाकरे बंधूंचा श्री गणेशा हा येत्या गणेशोत्सवात होणार असल्याची माहिती मिळते। गणेशोत्सवामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या देखील घरी श्री गणेशाचं आगमन होतं, गणेश पूजा असते आणि त्यावेळेला अनेक सर्व पक्षीय मान्यवर जे आहेत ते येत असतात। यावेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणेशाचं दर्शन घेतील अशी माहिती मिळते आहे। आणि हे गणेशाचं दर्शन पुढील राजकारणाचा श्री गणेशा ठरणार का, हा देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे हा गणेशोत्सव मोठा राजकीय घडामोडी घडवणारा असेल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जाणार असल्याची माहिती मिळते आणि ते गेले त्यानंतर श्री गणेशाचं दर्शन होईल। मात्र गणेशाचं दर्शन झाल्यानंतर युतीचा देखील श्री गणेशा या गाठीभेटीतून होईल का, हा आता पाहावं लागेल। बिलकुल उदय, अगदी खरंय, धन्यवाद या माहितीसाठी। नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत केंद्र सरकारनं सुरू केलेल्या कांदा खरेदीची मुदत आज संपतेय। मुदत संपल्यामुळे नाफेडनं कांदा खरेदी बंद केली, त्यामुळे लासलगाव मनमाड सोबतच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेत। मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1000 ते 1100 रुपये इतकाच भाव मिळत असून नाफेडकडनं 1445 रुपये दरानं कांदा खरेदी केला जात होता। मात्र आता नाफेडची कांदा खरेदी बंद झाली आहे। विशेष म्हणजे नोंदणी केलेल्यांपैकी अनेक शेतकऱ्यांचा कांदा पडून असताना नाफेडनं कांदा खरेदी बंद का केली असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत। केंद्र सरकारनं नाफेडला मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। बातमीपत्राची सुरुवात करूयात। महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीनं इतिहास घडवलाय। दिव्या देशमुखनं या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलेलं आहे। दिव्यानं अंतिम फेरीमध्ये भारताच्या कोनेरू हम्पीवर विजय मिळवत तिनं हा किताब पटकावलाय। महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकणारी दिव्या ही पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरलेली आहे आणि या कामगिरीसोबतच दिव्या ही ग्रँड मास्टर देखील बनली आहे। पाहूयात। महाराष्ट्राची कन्या बनली 64 घरांची विश्वविजेती। दिव्या देशमुखने रचला इतिहास। दिव्यावर अभिनंदनाचा वर्षाव। जॉर्जियात पार पडलेल्या बुद्धिबळाच्या महिला विश्वचषकावर महाराष्ट्राच्या नागपूरची कन्या दिव्या देशमुखनं आपलं नाव कोरलंय। अंतिम फेरीत दिव्यानं भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीवर मात केली। या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारी 19 वर्षांची दिव्या ही तिची स्पर्धक कोनेरू हम्पीच्या निम्म्या वयाची आहे। युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू अशी अंतिम लढत रंगली। दिव्या आणि कोनेरू मधील पहिले दोन्ही क्लासिकल गेम अनिर्णित राहिले। त्यानंतर ट्राय ब्रेकरवर दिव्यानं उत्कृष्ट चाली खेळत हम्पीवर विजय मिळवला। विजय मिळवल्यानंतर दिव्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले। दिव्याच्या या विजयानंतर आपल्या आईला घट्ट मिठी मारली। यावेळीही तिला अश्रू अनावर झाले होते। दोघंही आपल्या आपल्या रिस्क न घेता समोर क्लासिकल मध्ये दोन्ही ड्रॉ झाल्या। पहिल्या रॅपिड मध्ये पण थोडी रिस्क घेतल्या गेली, पण अगदी खूप रिस्क नाही घेतल्या गेली। पण सेकंड जो डिसायडर गेम आहे त्याच्यामध्ये दोघांनी रिस्क घेतली आणि शेवटी एंड गेम मध्ये दिव्यानी चांगला विन काढला एंड गेम मध्ये नेऊन रूक एंडिंग मध्ये। सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिची इतक्या वर्षांची ही मेहनत आहे
तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तिचे कोचेस ज्यांनी ज्यांनी तिला लहानपणापासून कोचिंग दिलेलं आहे आणि प्रत्येक जो भारतीय आहे ज्यांनी दिव्याला बेस्ट विशेष दिलेले आहे, आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत, सगळ्यांचे आभारी. आणि सगळ्यात मोठे आभार देवाचे, की देवाची एवढी कृपा झालेली आहे. दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. या विजयानंतर दिव्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. मुख्यमंत्री फडणवीसांनीही दिव्या देशमुखचं कौतुक केलंय, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही दिव्याशी VC द्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन केलं. So how are you feeling now? चलो ऑल द बेस्ट. पुढे अजून अशाच वेगवेगळ्या टुर्नामेंट जिंकून आणि भारताचं नाव मोठं कर. चला, छान, खूप आनंद झाला. तू नागपूरची आहे, तू महाराष्ट्राची आहे, हे आमच्याकरता अतिशय गौरवशाली आहे. ओके, चलो ऑल द बेस्ट. हॅलो सर, नमस्कार. हा दिव्या, तुला खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा. Thank तुझा you. खूप अभिमान आहे सगळ्यांना. वेल डन. Thank you. गॉड धन्यवाद ब्लेस यू. सर. हा, सर, कसं काय वाटतं तुला आता? खूप छान वाटत आहे. छान वाटत आहे ना? खूप हो. शुभेच्छा तुला. गेल्या काही महिन्यांमध्ये बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळालाय. त्यांच्या पाठोपाठ भारतीय महिला बुद्धिबळपटूंनी केलेली ही कामगिरी भारतीय बुद्धिबळासाठी सुवर्ण क्षणच म्हणावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान मोदींना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री यांच्या भाषणाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. एक्सवर पोस्ट करत मोदींनी दोघांच्या भाषणाची स्तुती केलेली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्कृष्ट भाषण केलं, ज्यात त्यांना भारताच्या सुरक्षा यंत्रणेच्या यशाबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरमधील आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल सखोल दृष्टिकोन सादर केला, असं मोदींनी एक्सवर म्हटलंय. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं भाषणही उत्कृष्ट होतं, असं मोदी म्हटलंय.